तर हा सोहळा दिनांक 26 तारखेपासून प्रारंभ झालेला आहे। या सोहळ्याला नवपर्व सोहळा नवपर्व सोहळ्याअंतर्गत प्रमुख सोहळा जो आहे या श्रीकृष्ण मंदिराचा कलशारोहण, वैराग्यमूर्ती श्री गुरुवर्य दत्ताबापू यांच्या स्वप्नपूर्तीचा हा मंदिर आहे आणि त्या मंदिराचा कलशारोहण दिनांक 2 फेब्रुवारी आहे। त्या कलशारोहणाच्या निमित्त नवपर्व सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यामध्ये श्रीमद भागवत कथा या भागवत कथेला दिनांक 26 जानेवारी पासून प्रारंभ झालेला आहे। आज जवळपास 6 दिवस झाले या कथेला। यामध्ये 1.25 लाख पुष्पार्चन, श्री पंचावतार उपहार, सहस्त्र दीप पर्व, संन्यास दीक्षा विधी, श्रीकृष्ण मंदिर उद्घाटन, कलशारोहण सोहळा, गुरु स्मृती पुरस्कार अशा प्रकारचा हा नवपर्वांचा हा सोहळा या हदगाव नगरीमध्ये संपन्न होत असताना या सोहळ्याचं निमंत्रण आम्ही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना आम्ही आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो। त्यांनी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या विनंतीला मान दिलेला आहे। समग्र आमचे सहकारी या ठिकाणी आदरणीय भागवताचार्य संदीपराज शास्त्री असतील, कीर्तनकार रमेश राज्य शास्त्री असतील, पार्थशास्त्री असतील, अर्जुनराज नांदेडकर, ही सर्व मंडळी आम्ही त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो। या सोहळ्यासाठी माहूर पीठाधीश कवीश्वराचार्य श्री माहूरकर बाबा हे आमच्या समवेत साहेबांना आमंत्रण देण्यासाठी गेले होते। तेही कार्यक्रमाचे आयोजक आहेत आणि सर्वात महत्वाची बाजू म्हणजे साहेबांचे निकटवर्तीय, ज्यांना समजल्या जातं असे बापूंचे सतशिष्य आणि आमच्या शिष्य परिवारातील सन्माननीय सद्भक्त श्री अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून हा आम्ही आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो। आणि साहेबांनी त्याच दिवशी सांगितलं 2 फेब्रुवारीला कुठलीही तारीख घेऊ नका, आणि त्याच दिवशी तारीख निश्चित झाली होती। परत प्रोटोकॉलनुसार साहेबांनी सांगितलं होतं मी परत तुम्हाला बोलेल, आणि त्यानंतर साहेबांशी आमच्या 3 भेटी झाल्यात। भेटी दरम्यान मुंबई या ठिकाणी भेटल्यानंतर साहेबांनी 2 तारीख आपली निश्चित आम्ही आमच्या डायरीला नोंद केलेली आहे। आपल्याला काळजी नसावी म्हणून परवाच्या रात्री आम्हाला परत बोलावून आमची पुन्हा एकदा शहानिशा करून सोहळ्याची तयारी बघून या ठिकाणी साहेबांनी होकार दिलेला आहे। या सोहळ्यासाठी असंख्य हात झटत आहेत। त्यामध्ये पाणी समिती असेल, नियोजन समिती असेल, सर्व गावकरी मंडळी व पंचक्रोशीतील मंडळी यांनी हा सोहळा स्वतःचा सोहळा म्हणून आपल्या खांद्यावरती हा सोहळा घेतलेला आहे। प्रत्येकाची जबाबदारी त्यांनी आपल्या अंगावरती घेऊन जवळपास दररोज 30 ते 35 हजार लोकांचं अन्नदान या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून सर्व सहयोगी मंडळ जे असंख्य हात, असंख्य हातांचा गोळ या सोहळ्याला लागत आहे, म्हणून सर्व जे सहकारी आहेत, सहयोगी आहेत, यांच्या माध्यमाने हा सोहळा संपन्न होत असताना एक मनस्वी आनंद होतो। त्यामध्ये दुग्ध शर्करा आयोग म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र भाऊ 2 तारखेला या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला भेट देणार आहेत। त्यांचा नियोजित दौरा हा काल कळालेला आहे, म्हणून श्रीकृष्ण मंदिरात उखळामाईचं दर्शन घेऊन या नियोजित स्थळी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये साहेबांच्या हस्ते 2 पुरस्कार सुद्धा आम्ही वितरित करणार आहोत। अशा प्रकारचा हा सोहळा, या सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मी सर्व भक्त मंडळीला, बापूच्या परिवाराला या ठिकाणी करतो। एका गोष्टीचं दुःख आहे, एका बाजूने आनंद आहे, म्हणून या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं। या सोहळ्यासाठी मध्य प्रदेश, राजस्थान, कोकणार, यूपी, तेलंगणा, कर्नाटका, पंजाब, हरियाणा या सर्व जवळपास गुजरात, भारतातील सर्व राज्यातील भक्त मंडळी, माझ्यावर प्रेम करणारी, माझ्या श्री चक्रधरावर प्रेम करणारी मंडळी, माझ्या देवावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहे। हा मनस्वी आनंद सर्वांना पुन्हा जाहीर आमंत्रण देतो। या ठिकाणी कीर्तन सम्राट, कीर्तनकार रमेश राज्य शास्त्री आणि भागवताचार्य संदीपराज शास्त्री या द्वय मूर्तींनी हा सोहळा आपल्या खांद्यावरती घेऊन पूर्ण नियोजनाची जबाबदारी असेल, सर्व साधू संतांची व्यवस्था असेल, बाकी गावातील प्रतिष्ठित मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे।
सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। तरुण युवकांनी हा सोहळा आपल्या खांद्यावरती घेऊन हा प्रत्येकाचा कार्यक्रम आहे म्हणून हा प्रत्येक या सोहळ्यासाठी 18 पगड जातीचे सर्व भक्त भेटत आहेत। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या स्थापन करून त्यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली। जवळपास 12 एकरचा हा परिसर पूर्ण आपल्या भक्तांनी दंग झालेला आहे। या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी, जवळपास 3 वेळेस आम्हाला मंडप या ठिकाणी वाढवावा लागला आणि येत्या 2 तारखेला भव्य दिव्य स्वरूपामध्ये श्रीकृष्ण मंदिराचा कलशारोहण अगदी थाटामाटात संपन्न होणार आहे। तत्पूर्वी 1 तारखेला म्हणजे उद्याला शनिवारला भव्य दिव्य अशा शोभायात्रेचं आयोजन सर्व गावकऱ्यांनी पंचक्रोशीतील भाविकांनी त्या शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सकल हिंदूंनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी त्रयमूर्ती आपणास करत आहोत। जाहीर निमंत्रण, जाहीर निमंत्रण, जाहीर निमंत्रण।